भारतामध्ये सगळ्यात जास्त सुसंस्कृत, सुसभ्य, शांतिप्रिय तसेच स्वतःची संस्कृती जीवनात अंगीकारणारे जनजाती बंधू आहेत। परंतु आदिवासी समाज आजही दारिद्र्यात खितपत पडला आहे। गोरे इंग्रज गेल्यानंतर काळ्या इंग्रजांच्या गुलामगिरीमध्ये हा समाज वाढतो आहे। या व्यतिरिक्तही भयंकर संकट त्यांच्यावर आहे, ते म्हणजे वनवासींच्या जमिनींवर बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या वस्ती वाढत आहेत। लँड जिहाद मोठ्या प्रमाणात वाढत आहे असं मत भाजपचे माजी राष्ट्रीय सचिव आणि माय होम इंडियाचे संस्थापक सुनील देवधर यांनी व्यक्त केले आहे। माय होम इंडिया आणि जनजाती कल्याण आश्रम पुणे यांच्या संयुक्त प्रयत्नातून सन 1855 साली ब्रिटिशांविरोधातील लढ्यात हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण हुल दिनच्या माध्यमातून करण्यात आले। कर्वे रस्त्यावरील स्वातंत्र्यवीर सावरकर आद्यसन केंद्र येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी सुनील देवधर यांचे व्याख्यान झाले। कार्यक्रमाला छत्रपती शिवाजी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था औंधचे उपप्राचार्य अशोक साबळे, ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक श्याम भुरके, जनजाती कल्याण आश्रम पश्चिम महाराष्ट्र सचिव शरद शेळके हे मान्यवर उपस्थित होते। यावेळी वनपुण्याई या जनजाती कल्याण आश्रमाच्या नियतकालिकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले। तसेच माय होम इंडिया आणि जनजाती कल्याण आश्रमाच्या वतीने संथाल जनजातीच्या स्वातंत्र्य संग्रामातील बलिदानी वीरांना आदरांजली वाहण्यात आली। सन 1855 मध्ये आताचे झारखंड आणि त्यावेळच्या बंगालमधील संथाला जनजातीच्या आपल्या बांधवांनी ब्रिटिशांच्या विरुद्ध एक अभूतपूर्व लढा उभा केला। दिनांक 30 जून 1855 रोजी 400 गावातील 50,000 पेक्षा जनजातीय बांधव एकत्र आले आणि त्यांनी सशस्त्र संघर्ष केला। त्यामुळे ब्रिटिश बिथरले आणि त्यांनी 10,000 संथाल बंधू भगिनींना गोळ्या घालून ठार मारले। हा दिवस हुल दिवस म्हणून ओळखला जातो। देवधर म्हणाले, आदिवासी हा शब्द चुकीचा आहे। या जनजाती आहेत। ट्राइब हा शब्द देखील त्यांच्यासाठी चुकीचा आहे। असंस्कृत, असभ्य, क्रूर अशा अनेक प्रकारच्या मागासलेल्या लोकांना ट्राइब म्हटले आहे। त्यामुळे जनजाती हा योग्य शब्दप्रयोग आहे। हुल क्रांती ही एक महत्त्वाची पण दीर्घकाळ दुर्लक्षित राहिलेली घटना असल्याचे त्यांनी सांगितलं। प्राध्यापक श्याम भुरके म्हणाले, आदिवासींची पिळवणूक इंग्रजांकडून सुरू झाली आणि त्यातूनच हुल क्रांतीचा उदय झाला। कार्यक्रमाचे आयोजन माय होम इंडियाचे आशुतोष भिसे, जनजाती कल्याण आश्रम पुणेचे अध्यक्ष प्रकाश धोका, जनजाती कल्याण आश्रम पश्चिम महाराष्ट्र सचिव शरद शेळके यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले। तर अजूनही हा समाज हा अशाच प्रकारच्या दारिद्र्यामध्ये खितपत पडलेला आहे। अजूनही हा समाज हा गोरे इंग्रज गेल्यानंतर काळ्या इंग्रजांच्या गुलामीमध्ये वाढतो आहे आणि अजूनही या समाजामध्ये या सगळ्या संकटांच्या व्यतिरिक्त एक भयंकर संकट अजून ओढावलेलं आहे, ते म्हणजे या वनवासींच्या जमिनीवरती बांगलादेशी आणि रोहिंग्यांच्या वस्ती वाढायला लागलेल्या आहेत। ते लँड जिहाद मोठ्या प्रमाणावरती ट्रायबल लँडवर होतो आहे। म्हणजे इकडनं कोणी शहरातनं जाऊन वनवासींची भूमी कन्वर्ट नाही करू शकत, ट्रायबल लँड तुम्हाला मिळू शकत नाही, पण हा न्याय हा बांगलादेशींना लागू होत नाही। म्हणजे जी काही याच्यामध्ये वाशी आणि या भागामध्ये जी काही वनस्पती आहेत की ज्या लीगली प्रोटेक्टेड आहेत, त्यांना आपण काही करू शकत नाही। त्यांना तुम्ही एक झाड जरी कापलं तर लगेच तुमच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल होईल, पण ती झाडं साफ करून त्या ठिकाणी बांगलादेशींनी आपल्या झोपड्या उभ्या केलेल्या आहेत, त्यांच्या विरुद्ध ब्र काढण्याची हिंमत नाही कोणामध्येच। आणि त्याच्यामुळे हा आणखीन एक ॲडिशनल आणि खूप खतरनाक असा धोका आज झारखंडामधल्या संथाल परगणा, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, बिहार या सगळ्या राज्यांमध्ये निर्माण झालेला आहे। म्हणजे आधीचं संकट कायम ठेवून आणखीन एक भयंकर संकट या जनजातींवरती ओढावलेलं आहे। सगळ्यांना इतिहासात शिकवलं जातं की भारतामधला सगळ्यात पहिला इंग्रजांच्या विरुद्ध जो उठाव झाला, ज्याला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी स्वातंत्र्य समर म्हटलं, ते 1857चं होतं। आणि हेही सगळीजणं मानतात की हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या राजांनी आणि वेगवेगळ्या क्रांतिकारकांनी केलेला एक स्वातंत्र्य समर होतं। पण हे पहिलं स्वातंत्र्य समर होतं हे खरं नाही। याच्या आधी या देशातले जे वनवासी किंवा जनजातीय आहेत, ज्यांना इंग्रजांनी आदिवासी म्हटलं म्हणून आपण आदिवासी या चुकीच्या शब्दांनी त्यांना आपण बोलतो, त्या जनजातीय बंधूंनी या देशामध्ये एक खूप मोठा उठाव केला होता। तो 1855 मध्ये केला होता आणि त्या उठावाची जी कहाणी आहे
ती हूल क्रांती आहे. हूल दिवस हा 30 जून आहे आणि आज पहिल्यांदा पुण्याच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदा हूल दिवस साजरा होतो आहे आणि पुणेकरांना माहितीच नसलेल्या एका नवीन विषयाची माहिती देण्यासाठी माय होम इंडिया आणि वनवासी कल्याण आश्रम, जनजाती कल्याण आश्रम यांच्या एकत्र संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होतो आहे.